हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही इथे यायला काही इच्छित नाही. तुमची बुवा दादी तर किती चांगल्या आहेत. त्यांनी आमची इतर काळजी घेतली. पण त्या ज्या पद्धतीने बोलत होत्या त्यावरून मला असं वाटलं की जणू त्या तुम्हाला जबरदस्ती इथे आणून ठेवलं आहे. जरी ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही मला सांगू शकता का, तुम्हाला इथे यायचे का नाही? इशिताच्या या प्रश्नांकडे कबीर शांतपणे लक्ष देऊन ऐकत होता. जेव्हा त्याला कळलं की बुवा दादीने इशिताचं अपहरण फक्त त्याची परीक्षा घेण्यासाठी केले, ते त्याला अजिबात पचलं नाही. त्याला आधीपासूनच वाटायचं की बुवा दादी नक्की कुठेतरी काहीतरी खेळी करत आहेत. एक खोल श्वास घेत कबीर इशिताकडे पाहत म्हणाला, मी इथे का येत नाही हे जाणून घ्यायचं आहे ना? मी साधारणपणे माझ्या गोष्टी कुणाशी शेअर करत नाही. मला कुणाशी काही देणं घेणं नसतं. पण तुला सांगतो, मी इथे येत नाही कारण बुवा दादी एक चुकीचं काम करायला जात आहेत आणि त्यांना माझं समर्थन हवं आहे. माझं नाव किती मोठं आहे हे तुला माहीतच आहे. लोक मला फक्त नावावरून ओळखतात. त्यामुळे बुवा दादीला वाटतं मी त्यांच्यासोबत उभा राहिलो तर जे लोक त्यांच्यासोबत येऊ इच्छित नाहीत तेही त्यांची साथ देतील. कबीरचं बोलणं ऐकून इशिता आश्चर्याने म्हणाली, यात अडचणीचं काय आहे? त्या तुमच्या बुवा दादी आहेत. त्यांना मदत करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. इशिताचं बोलणं ऐकून कबीर हलक्या पण खट्याळ हसण्यात म्हणाला, हो, तू बरोबर म्हणालीस. मी इच्छिलं तर त्यांची मदत करू शकतो, पण मी करणार नाही. कारण त्या कोणत्याही चांगल्या कामासाठी माझी मदत मागत नाहीत. त्या ज्या कामासाठी मला सहभागी करू इच्छितात ते काम असं आहे की कुठलाही चांगला बिझनेसमन त्यांना मदत करणार नाही. आणि त्यानंतर बुवा दादींची एक मोठी फॅक्टरी आहे आणि तिथे ते अशा वस्तू तयार करतात ज्या आपल्या देशात बेकायदेशीर मानल्या जातात. ही गोष्ट त्यांच्यासोबत या बिझनेसमध्ये असणाऱ्या सर्वांना माहिती आहे. बाहेरच्या लोकांना मात्र फक्त हेच सांगितलं जातं की बुवा दादी मोठ्या बिझनेस वुमन आहेत. आणि त्यानंतर त्यांचे स्वतःचे मुलंही त्यांना हे काम बंद करण्यास सांगतात. पण त्यांचं म्हणणं आहे या कामांवरच जग चालतं, म्हणून मी त्यांच्या मदतीला कधीही उभा राहू शकत नाही. दुसरं काही काम असतं तर मी नक्कीच केलं असतं, पण याचं कारणामुळे मी इथे येणं टाळतो. कारण मी जसा इथे येतो त्या लगेच कुठल्या तरी बहाण्याने मदत मागण्याचा प्रयत्न करतात. कबीरचे शब्द ऐकून इशिता त्याच्याकडे थक्क नजरेने पाहत म्हणाली. तिला विश्वास बसत नव्हता की ज्या बुवा दादींनी ती इतकं चांगलं समजत होती त्या असेही काम करू शकतात. थोडा वेळ शांत राहून इशिता म्हणाली, म्हणजे दादी चांगलं काम करतच नाहीत. मग तुम्ही जसं योग्य वाटतं तसं करा. इशिताच्या उत्तराने कबीरच्या चेहऱ्यावर इतकी स्मित रेषा उमटली, तो काही बोलणार इतक्यात खोलीचं दार ठोठावलं गेलं. इशिताने दार उघडलं तर बाहेर एक नोकरानी उभी होती. नोकरानी म्हणाली, घरातील सर्व सदस्य आले आहेत आणि बुवा दादींनी तुम्हा दोघांना खाली बोलवलं आहे. आणि त्यानंतर कबीरने मान हलवून तिला जायचा इशारा केला. नोकराने निघून गेल्यावर कबीरने इशिताचा हात धरला आणि दोघेही खाली आले. थोड्याच वेळात संपूर्ण कुटुंब लिव्हिंग एरियामध्ये जमा झालं. एका बाजूला कबीरचं कुटुंब तर दुसऱ्या बाजूला बुवा दादींचं कुटुंब. बुवा दादी हसत आपल्या कुटुंबाकडे बघत म्हणाल्या, मी सांगितलं होतं ना, सणाच्या लग्नाला मी माझ्या भावाच्या घरातील सगळ्यांना घेऊन येणार. पहा, आज सगळे इथेच आहेत. हवी होती ना तुम्हाला हीच इच्छा? त्यांच्या बोलण्याने आधीच गोंधळलेल्या त्यांच्या कुटुंबावर आणखी आश्चर्याचा धक्का बसला. विशेषतः कबीरला पाहून, कारण घरातील सगळ्यांना माहिती होतं कबीर इथे कधीही येत नाही. त्यामुळे त्याच्या अचानक उपस्थितीने सर्वजण थक्क झाले. आपल्या कुटुंबाचा गोंधळलेला चेहरा पाहून बुवादादींनी अखेर सर्व सत्य उघड केलं.
कसे त्यांनी आधी इशिता आणि अनाया यांचं अपहरण करून इथे आणलं आणि कसं इशिताला वाचवण्यासाठी तिचं संपूर्ण कुटुंब इथे आलं। हे सगळं पाहून सनया आनंदाने म्हणाली, मला अजूनही विश्वास बसत नाही की कबीर भाऊ इथे आले आहेत। तुम्ही म्हणालात की तुम्ही या दोघांना अपहरण करून आणलं आहे। अनया तर आपल्या सगळ्यांची ओळखीची आहे, पण ही मुलगी कोण आहे आणि तुम्ही या दोघांनाच का किडनॅप केलं आणि त्यांना वाचवण्यासाठी सगळं कुटुंब इथे कसं आलं? सनयाच्या प्रश्नांवर बुवा दादी हसत म्हणाल्या, कारण हिचं नाव इशिता कबीर खन्ना आहे, कबीरची पत्नी। मी ही गोष्ट कधीच तुम्हाला सांगितली नाही। मला वाटलं प्रत्यक्ष सामना झाल्यावरच हे सांगावं, आणि आज बघा कबीरसोबत त्याची पत्नीही इथे आहे, म्हणून मी आज हा राज उघड केला। बुवा दादींचं बोलणं ऐकून संपूर्ण कुटुंब खुश झालं आणि सगळेजण एकमेकांना भेटायला लागले। पण इशिताला मात्र खूप विचित्र वाटत होतं। ती पहिल्यांदाच या लोकांना भेटत होती, त्यामुळे भीतीपोटी ती कबीरचा हात काही केल्यास सोडत नव्हती। कबीरलाही ते जाणवत होतं, म्हणून त्याने सगळ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून फक्त इशिताजवळच उभं राहणं पसंत केलं। सोहेलही कबीरच्या शेजारीच होता। दोघांसाठीही हे लोक पूर्ण परके होते, परंतु अनयाला सोहेल शांत उभा राहिलेला आवडला नाही। तिने त्याचा हात धरला आणि सगळ्यांना त्याची ओळख करून द्यायला सुरुवात केली। सगळ्यांनीही त्यांना मनापासून आशीर्वाद दिला आणि त्यानंतर थोड्याच वेळात बुवा दादींच्या कुटुंबातील सर्वांनी एकमेकांना भेटून घेतलं होतं। पण एक मुलगी मात्र कोपऱ्यात उभी राहून जणू कुठल्या मोठ्या धक्क्यात असल्यासारखी फक्त कबीरकडेच पाहत होती। कुटुंब इतकं गप्पांमध्ये गढलं होतं की कुणाच्याही नजरेत तिचा चेहरा पडला नाही। पण सनया, कबीर आणि मयंकला भेटून परतताना तिला ते विचित्र हावभाव दिसले। सनया ताबडतोब तिच्याकडे गेली, तिचा हात पकडत म्हणाली, माया, त्याच्याकडे अशा नजरेने पाहणं बंद कर। मला माहिती आहे तुला धक्का बसला आहे, पण इथे सगळे लोक आहेत, प्लीज काही तमाशा करू नकोस। सनयाचं ऐकून माया कबीरकडून नजर हटवून इशिताकडे पाहू लागली, जी हसत हसत कबीरकडे पाहत होती। मग माया रागाने सनयाकडे पाहत म्हणाली, हे सगळं काय चाललंय? तू तर म्हणाली होतीस की तुझ्या भावाची अजून लग्नच झालेलं नाहीये। मी तर त्याच्याच प्रतीक्षेत होते, आणि इथे तर कबीरने लग्नही करून टाकलं। आणि त्यानंतर माया रडवेल्या आवाजात बोलत होती। सनया तिला समजावत म्हणाली, तू पाहिलंस ना, ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती, आत्ताच बुवा दादींनी सांगितले, आणि प्लीज असं रिॲक्ट करू नकोस। कुणी पाहिलं तर अनावश्यक प्रश्न विचारतील, आणि तुला माहिती आहे ना कबीर भाऊ कसे आहेत। जर त्यांना याची कल्पना आली तर ते तुला खूप काही ऐकवतील, आणि आपल्याला त्यांच्या पत्नीबद्दल काहीच माहिती नाही। म्हणजे जर इशिता भाभींना समजलं की तू कबीरला लहानपणापासून आवडतेस तर त्यांना कसं वाटेल? विसरून टाक हे सगळं। मी आधीही तुला सांगत होते, भाऊच्या मागे लागू नकोस, आणि आजही सांगते, कबीर भावाला विसर। माया हे ऐकून माया रागाने तिचा हात झटकून म्हणाली, तुझ्यासाठी हे बोलणं सोपं आहे, माझ्यासाठी नाही। लहानपणापासून, हो लहानपणापासून कधीच असा दिवस गेला नाही जेव्हा कबीर इथे आला नसेल आणि मी त्याच्याकडे पाहिलं नसेल। मी त्याच्यावर तेव्हापासून प्रेम केलं आहे, आणि आजतागायत त्याच्याच प्रतीक्षेत आहे। माझ्या कुटुंबाने माझ्या लग्नासाठी किती लोक सुचवले, किती वेळा सांगितलं, पण मी प्रत्येक वेळा नकार दिला। का? कारण मला खात्री होती तुझ्या लग्नाला कबीर नक्की येईल, आणि मग मी त्याला माझ्या मनातील गोष्ट सांगेल। पण इथे तर सगळंच उलटं झालं। माया रडत रागावत बोलत होती। शनया दीर्घ श्वास घेत म्हणाली,
पाहू माया, मी शेवटच्या वेळेस सांगते आहे, कबीरला विसरून टाक. तो तुझा कधीच होणार नाही. त्याच्या आयुष्यात आधीच त्याची पत्नी आहे आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करते, हे तू स्पष्ट पाहिलंस. बघ ना, भावाला कुणाशी काही देणं घेणं नाही, पण तो तिचा हातही सोडत नाही. आणि जर तू त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना, तर आपली मैत्रीही संपेल. हे बोलून सनया रागाने तिच्याकडे पाहत इशिताकडे निघून गेली. सनया गेल्यावर माया मूठ आवळून म्हणाली, नाही सनया, हे असं होऊ शकत नाही. कबीर जर माझा नाही तर मी त्याला कुणाचाही होऊ देणार नाही, कुणाचाही. त्यानंतर चेहऱ्यावरचा राग लपवत सनया हसत हसत इशिता आणि कबीरकडे गेली. तिने आधी कबीरकडे पाहिलं आणि मग हसत हसत म्हणाली, काय कबीर, तुम्ही लग्न करूनही आम्हाला सांगितलं नाही? खरंच आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करता की कुणालाही सांगण्याची गरजच वाटली नाही. निदान एकदा तरी सांगू शकला असता. आम्हीही भाभीला आधी भेटलो असतो. कित्येक दिवसांनी तुम्हा दोघांना एकत्र पाहून छान वाटलं. कबीरने डोळे बारीक करत उत्तर दिलं, तुझ्या बोलण्यातून तरी असं वाटत नाही की तुला आम्हा दोघांना एकत्र पाहून आनंद झाला आहे. आणि हो, मी माझी पर्सनल लाईफ कुणालाही सांगणं पसंत करत नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी माझ्या बायकोलाच सांगतो, कारण मला माहीत आहे ती गोष्ट फक्त स्वतःपर्यंतच ठेवेल. कबीरच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं, जणू तो मायाबद्दल काही जाणत होता. पण माया ते समजू शकली नाही. ती इशिताकडे स्मित करत म्हणाली, शेवटी असं काय आहे तुझ्यात जे माझ्यात नव्हतं? असो, तू इथे आली आहेस तर व्यवस्थित राहा. ही जागा तुला नवीन असेल. माया बोलत होती, पण तिच्या शब्दांमधून इशिताला एक स्पष्ट नफरत जाणवत होती. तरीही तिने त्याकडे जास्त लक्ष न देता हसत उत्तर दिलं, हो, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. ही जागा माझ्यासाठी नवीन आहे, पण हा परिवारही तर माझाच आहे. ते मला हळूहळू सगळं समजावून सांगतील. इशिताच्या उत्तराने माया फक्त हलकसं हसली आणि कबीरकडे पाहू लागली. पण कबीरने तिला पूर्ण दुर्लक्ष करून इशिताला आपल्याबरोबर घेऊन तिथून निघू लागला. तेवढ्यात बुवा दादीने कबीरला थांबवत म्हणाली, उद्या सनयाची हल्दी आणि मेहंदी आहे आणि मला हवं आहे की त्या दिवशी तिचा सगळा परिवार तिच्या सोबत असावा. तू समजतोयस ना कबीर, मी काय म्हणते? मला माहीत आहे तुला या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच रस नाही, पण तुला थोडा वेळ तरी तुझ्या बहिणीच्या जवळ राहायला लागेल. फार नाही, फक्त कार्यक्रम संपेपर्यंत. त्यानंतर तू तुझं काम करू शकतोस. बुवादादींचे शब्द ऐकून कबीरने इशिताकडे पाहिलं. ती गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. कबीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, मी थोडा वेळ कार्यक्रम अटेंड करेन, पण त्यानंतर मी माझ्या कामात लागतो. तुम्ही तर जाणता की मला सर्वात जास्त प्रेम माझ्या कामावर आहे आणि अशा फालतू गोष्टीत मला काहीच इंटरेस्ट नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माझे बिझनेस पार्टनर सोहेल मित्तललाही इथे बोलावलं आहे. तो जरी तुमचा जावई असला तरी आम्ही दोघं एकाच प्रोजेक्टवर आहोत, त्यामुळे त्यालाही डिस्टर्ब करू नका. आणि जर तुम्ही आम्हाला अशा निरर्थक गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इथून शांतपणे निघून जाऊ. कबीरच्या उत्तरावर बुवादादी शांतपणे हसल्या आणि म्हणाल्या, हो बाळा, मला माहिती आहे, म्हणूनच मी म्हटलं की फक्त थोडा वेळ राहायचं आहे. बाकी तू तुझं काम कर. आता तुमच्यासाठी चांगलं होईल की तुम्ही दोघं तुमच्या खोलीत जाऊन विश्रांती घ्या. उद्यापासून तयारीही करायची आहे. असं म्हणत त्यांनी कुटुंबाला इशारा केला आणि सगळे तिथून निघून गेले. रात्रीचा वेळ. सगळ्यांनी जेवण आटोपलं होतं. जेवणानंतर माया आणि सनया बागेत जात होत्या.
तेवढ्यात सनयाची धाकटी बहीण वर्षा तिच्याकडे आली आणि पुन्हा फोन हातात देत म्हणाली, दीदी, जीजूंचा फोन आहे. ते म्हणाले की तुमच्याशी बोलायचं आहे. हे ऐकून सनयाच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. तिने फोन घेतला आणि मायाबरोबर बागेत गेली. हे पाहून वर्षाही हसत तिथून निघून गेली. बागेत पोहोचताच सनया फोनवर बोलू लागली. माया तिच्या शेजारी बसली होती, पण तिचं मन अजूनही कबीरकडेच होतं. तो तिच्याशी नीट बोलत नव्हता, उलट इशिताकडेच पाहत होता. हे आठवूनच तिचा राग वाढत होता. फोन ठेवून सनयाने मायाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून तिने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, मी तुला किती वेळा सांगितलंय, तुझा राग कमी कर. आता मी काही तुला मदत करू शकत नाही. कालपर्यंत मला वाटत होतं की भाऊनं अजून लग्न केलेलं नाही, म्हणून तुझं आणि त्याचं काहीतरी होऊ शकतं. पण आता तर ते शक्यच नाही. म्हणून तुझ्या कुटुंबाची ऐक. त्याने निवडलेल्या मुलाशी लग्न कर. किती दिवस अजून थांबणार? सनयाच्या शब्दांवर माया हलक्या हसत म्हणाली, हो, तू बरोबर म्हणतेस. पण तुला ती मुलगी थोडी विचित्र वाटली नाही? बघ, आपला परिवार किती छान आहे. सगळे एकमेकांशी हसत खेळत बोलत होते. अनया पहा, ती आल्याक्षणी सगळ्यांशी मिसळली. पण ती इशिता, ती संपूर्ण वेळ कबीरच्या मागोमागच होती. मला तर वाटतंय ती कबीरवर प्रेम करत नाही. असं वाटतंय ती फक्त पैशासाठीच आली आहे. तू तिला नीट पाहिलंच नाहीस. कारण तू फक्त इतकंच बघतेस की ती तुझ्या भावाची पत्नी आहे, पण तिचं वागणं कसं आहे हे तू बघितलंस का? मला तुझं मन भरकटवायचं नाही, नाही तुला भडकवायचं आहे. मी फक्त कबीरला खुश पाहू इच्छिते. जर तो इशितासोबत खुश असेल तर माझ्यासाठीही त्याहून मोठी गोष्ट नाही. पण मला त्यांचं आयुष्य नष्ट होताना पाहवत नाही. माया शांतपणे बोलत होती. तिच्या शब्दांमधील काळजी पाहून शनयाही शांत झाली. जरी ती मायाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू इच्छित नव्हती, तरीही तिच्या मनात शंका निर्माण झाली. थोडा विचार करून शनया हताश स्वरात म्हणाली, म्हणजे भाऊलाच हे माहिती नाही की त्यांनी जिच्याशी लग्न केले ती मुलगी चांगली नाही. ठीक आहे, मी स्वतः पाहते. खरंच इशिता भाभी कबीर भैयावर प्रेम करते का नाही ते मी समजून घेईन. तू काळजी करू नकोस. आणि मला खरंच बरं वाटलं की तू अजूनही भाऊबद्दल इतकं विचार करतेस. तू त्यांना आजही किती प्रेम करतेस हे तुझ्या शब्दातून जाणवतं. सनयाच्या बोलण्यावर मायाच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित उमटलं. मनातच ती म्हणाली, बस, एकदा तुला माझ्या जाळ्यात फसवून दाखवते. मग तूच कबीर आणि इशिताला दूर करण्याचा मार्ग काढशील. बघत जा मी काय करते. तूच एकटी आहेस जी माझं काम सहज करू शकते. आणि मी कधी पसंत न केलेल्या व्यक्तीची तू बाजू घेतेस हे मी कसं पाहू? हे मनात ठरवत ती सनयाकडे हलकेच हसली आणि तिथून निघून गेली. दुसरीकडे कबीरशी बोलून सोहेल खोलीत आला. तेव्हा त्याने पाहिलं की अनया आपले कपडे कपाटात ठेवत होती. हे पाहताच तो संतापून तिच्याकडे गेला आणि दात चावत म्हणाला, तुला नक्की काय दाखवायचं आहे? माझ्या कुटुंबाला सांगायचं धाडस कोणी दिलं की मी तुझा नवरा आहे? मी तुला शोधत इकडे आलो आणि तू मुद्दाम स्वतःला खुर्चीला बांधून ठेवून माझ्यावर उपकार करायला बोलवतेस? एक गोष्ट कानात ठेवून घे, तुझे हे ड्रामे मला अजिबात आवडत नाहीत. शेवटचा इशारा देतोय, माझ्यापासून दूर राहा. आणि हो, दिवस पेपर्स आठवत असतील ना? लवकरच त्यावर तुझे सही येणार आहेत. तू सही करशीलच, नाही तर केलीस तर मी जबरदस्ती करून सही करवेन. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही.
सोहेलचे शब्द ऐकून आणि त्यांचा संताप पाहून अनया डोळे बारीक करून म्हणाली, पहा हस्तडबंजी, मी आधीही सांगितले आणि मी आजही सांगते, माझ्यासमोर घटस्फोटाचा विषय काढू नका. मी मरेन पण तुमच्यापासून कधीही डिवोर्स घेणार नाही आणि दूर हो जा वगैरे बोलण्याची गरज नाही. जर दूर करायचंच होतं तर लग्न करण्याची गरज कोणाला होती? तुम्हाला माझ्या भावाचा बदला घ्यायचा होता म्हणून माझ्याशी लग्न केलं. तेव्हा मीच सांगितलं होतं की तुम्ही पश्चाताप कराल आणि बघा आज तसं होतंय. तुम्ही मला कसलंही केलं तरी दूर ढकलू शकत नाही. असा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. अनायाच्या बोलण्यावर सोहेल म्हणाला, म्हणजे तू मला कधीच सोडून जाणार नाहीस? ठीक आहे, मग एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथेच राहिलीस तरी मी माझ्या मैत्रिणीशी लग्न करणारच. मग तुला माझ्या दुसऱ्या बायकोसोबत एकाच घरात राहायला लागेल. ते चालेल का तुला? हे ऐकून अनया हसत म्हणाली, ठीक आहे, जा करा दुसरं लग्न. पण ज्या दिवशी तुम्ही दुसरं लग्न कराल त्याच दिवशी मी तुम्हाला डिवोर्स देऊन कायमचं निघून जाईन. मग कधी मागे वळून तुमचं तोंडही पाहणार नाही. पण तोपर्यंत म्हणजे तुम्ही दुसरं लग्न करत नाही तोवर तुम्हाला मला सहन करावंच लागेल. त्यामुळे शांतपणे बिछाण्यावर जा, झोपा आणि दुसऱ्या लग्नाचे स्वप्न बघा. हे बोलून अनया तुसडेपणाने चेहरा वाकडा करत बाल्कनीत निघून गेली. सोहेलने तिचा राग पाहिला आणि तो आणखी चिडला. तो हे मुद्दामूनच बोलत होता की अनया स्वतःच त्याला सोडून जाईल, पण ती तर उलट त्याच्या मागेच चिकटून बसली होती. इतकंच नव्हे तर दुसऱ्या लग्नालाही होकार देऊन गेली. जणू तिला काहीच फरक पडत नव्हता. हे विचार करत तो संतापाने बेडवर येऊन बसला. दुसरीकडे बुवा दादी खोलीत खिडकीजवळ उभी राहून फोनवर बोलत होती. तेवढ्यात कबीर आत आला. त्याला पाहताच तिने फोन ठेवला आणि म्हणाली, छान झालं तू आलास, मीच तुला बोलावणार होते. कबीर खोल श्वास घेत म्हणाला, मला माहिती होतंच, मला तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. सनयाचं ज्या मुलाशी लग्न ठरतंय त्याच्याबद्दल मला काही कळलं आहे. तुमच्या कामासाठी तुम्ही इतका मोठा कॉन्ट्रॅक्ट साईन केलात, पण त्यात धोका किती आहे हे तुम्ही विचारतच घेतलं नाही. त्यावर बुवा दादी हलकेच हसल्या. तू ह्यासाठी आलास? त्या लोकांबद्दल तुला चुकीची माहिती मिळाली आहे. ते लोक खूप चांगले आहेत आणि ते आम्हाला कधीही धोका देणार नाहीत. आम्ही आता नात्याने जोडले जाणार आहोत. मग ते आम्हाला धोका का देतील? कबीर उपहासाने हसला. नात्यांची गोष्ट तुम्ही नका काढू. आपल्या घरातच काही नाती कशी कशी फसवतात याचं उदाहरण माझे पापा आहेत. आजही ते आईला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. मला मानत नाहीत आणि तुम्ही म्हणताय की बाहेरचे लोक कधी धोका देणार नाहीत. नातं आपलं असो वा किंवा परक, धोका दोन्ही ठिकाणाहून मिळू शकतो. सनया खूप भोळी आहे, तिला त्रास होईल. असं काही झालं तर तुम्ही काय कराल? हे ऐकून बुवा दादी गंभीर नजरेने म्हणाली, तुला वाटतं मी इतकी भोळी आहे? मी आधीच एक वेगळा कॉन्ट्रॅक्ट तयार केला आहे. त्यात ठरवलंय की लग्नानंतर त्यांनी आमची फसवणूक केली किंवा आमच्या मुलीला त्रास दिला तर त्यांना थेट 10 वर्षांची शिक्षा होईल आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तर जागेवरच एन्काउंटर. त्यांना हे माहीत आहे. मग ते स्वतःचा जीव धोक्यात का घालतील? बुवा दादींच्या बोलण्यांवर कबीर त्यांच्या दिशेने पाहत शांतपणे म्हणाला, ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं करा, पण कधी असं होऊ नये की नंतर तुम्हालाच माझ्या बोलण्याचं महत्त्व कळेल. तरीही एकदा यावर नीट विचार करा. असं म्हणताच कबीर शांतपणे तेथून निघून गेला. बुवा दादींच्या खोलीतून बाहेर आल्यावर जेव्हा तो आपल्या खोलीत आला तेव्हा त्यानं पाहिलं की इशिता आधीच शांतपणे झोपलेली होती.
इशिता इतक्या शांततेत झोपलेली पाहून कबीर हळूच पावलांनी तिच्या जवळ आला. तिच्या शेजारी बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो स्वतःशी पुटपुटला, तुझं इथे येणं हे कोणत्याही लग्न सोहळ्याचा योग्य वेळ नाही. तुला मुद्दाम इथे आणलं आहे, पण कोणाच्याही मनात तुला दुखावण्याचा विचार आला ना तर तो आपलं जगणंच विसरून बसेल. हे विचार करून कबीरनं खोल श्वास घेतला आणि इशिताच्या शेजारी जाऊन झोपला. पुढचा दिवस. सनयाच्या हळदीच्या तयारीला जोरात सुरुवात झाली होती. इशिता तयार होऊन खाली आली तेव्हा बुवा दादी तिच्या जवळ येत म्हणाल्या, हळदी कोणतीही बनवू शकतं, पण मला वाटतंय सनयाची भाभी स्वतः हळदी बनवावी. तर तू तिच्यासाठी हळदीचा लेप बनवशील का? हे घे. ऐकून इशिता थोडी आश्चर्याने म्हणाली, मी? पण बुवा दादी हे सगळं तर घरचे लोक करतात ना, मग मी कशी? इशिताचं बोलणं ऐकून बुवा दादी मंद स्मित करत म्हणाल्या, तू विसरत आहेस, तूही आता आमच्या कुटुंबाचा भाग आहेस आणि त्यामुळे तुला हे सर्व करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तू इथे कुठली मेहमान नाहीस आणि तर आमच्यातीलच एक आहेस. म्हणून निर्धास्तपणे सगळं काम कर. किचनमध्ये हळदी ठेवली आहे, तू जाऊन लेप बनव. थोड्याच वेळात विधी सुरू होईल. बुवा दादींच्या शब्दाने इशिताच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. ते पाहून त्या तिथून निघून गेल्या. तेवढ्यात अनया, जी त्यांची सारी चर्चा ऐकत होती, आनंदाने धावत आली आणि म्हणाली, अरे वा, मला तर विश्वास बसत नाही की बुवा दादींनी तुला इतका मान दिला. नाही तर हा परिवार तर त्यांच्या इशाऱ्यावरच चालतो. त्यांच्या परवानगीशिवाय इथे कोणी काही करत नाही. पण त्यांनी स्वतः तुला काम दिलंय म्हणजे तू खरोखरच खूप चांगली आहेस. चल, मीही तुला मदत करते. हे बोलत अनया इशिताला घेऊन किचनकडे निघाली. इकडे कबीर आज थोडा उशिरा उठला. डोळे उघडताच त्याला जाणवलं की इशिता त्याच्या शेजारी नाही. क्षणभर त्याला काळजी वाटली, पण लगेच बाहेर येणाऱ्या गाण्यांच्या आवाजामुळे त्याला दिलासा मिळाला. तो उठून कपडे घेऊन वॉशरूमकडे निघाला. आज हळदीचा कार्यक्रम असल्याने सगळ्यांनी पिवळे कपडे घातले होते. कबीरला असे सोहळे आवडत नसले तरी वॉशरूममध्ये जाण्याआधी त्याने सोफ्यावर ठेवलेले कपडे पाहिले. पिवळा कुर्ता आणि पांढरी पॅन्ट हे इशितानेच त्याच्यासाठी काढून ठेवले होते. थोड्या वेळाने तो तयार होऊन खाली आला, पण इशिता कुठेच दिसत नव्हती. सनया आधीच सजवलेल्या जागेवर बसली होती आणि बाकी सगळेजणही पिवळ्या कपड्यात सजलेले होते. तेवढ्यात कबीरची नजर सोहेलवर गेली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.